राजू परुळेकर बोलता बोलता राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन हे एक संविधानिक पद आहे असं म्हणतात. मित्र हो, संविधान आपण वाचलं नसल्यामुळे, पाहिलेलं नसल्यामुळे आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलून जातो. का? कारण ते कुठं ना कुठून तरी ऐकलेलं असतं. मे बी न्यूजमधूनच ऐकलेलं असतं, कुठल्या तरी चर्चेतून ऐकलेलं असतं. आणि इतकंच नाही तर ते ॲक्च्युली संसदेत चालू पण आहे. म्हणजे राहुल गांधी लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून त्यांची निवडणूक झाली पण आहे. पण हे लीडर ऑफ ऑपोजिशन हा काय प्रकार आहे? जर रूलिंग पार्टी, ऑपोजिशन पार्टी, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, प्रतिपक्ष ही संकल्पना संविधानामध्ये अजिबात नसताना हे कुठून आलंय? हे कुठून सगळं सुरू झालंय आणि का चालू ठेवलंय? तर हा सगळा धुराळा आहे लोकांसमोर मांडलेला. संविधानानुसार संसदेमध्ये सदस्यांमध्ये द्वैत करणं ही संकल्पना संविधानात नाही, पण ते केलं जात आहे कारण ते पक्षतंत्र आहे, लोकतंत्र नाही. या पक्षतंत्रापायी आपण देशाची विभागणी करून ठेवलेली आहे. मी ती फाळणी म्हणत नाही आहे जी स्वातंत्र्याच्या वेळी झाली. मी ती फाळणी म्हणतोय जी आपण लोकतंत्र स्वीकारल्यानंतर जी कायम ठेवलेली आहे. ही फाळणी ही पक्षांची फाळणी आहे, पक्षांमुळे झालेली फाळणी आहे. सत्ताधारी पक्ष आणि त्याचा नेता, प्रतिपक्ष आणि त्याचा नेता, या संपूर्ण संकल्पना संविधाना अनुरूप नाहीत, असंविधानिक आहेत. एका बाजूला लाल पुस्तक संविधानाचं दाखवायचं, पण संविधानामध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी मात्र आत्मसात करून ती प्रॅक्टिस करायची. या दुटप्पी वागण्यामध्ये लोकांचा घात करायचा आणि स्वतः मात्र मालामाल व्हायचं आणि त्यातला कुठला तरी एक बाजू मांडून याचं विश्लेषण करत राहणे हे कितीही विद्वत्तापूर्वक काम असेल तरीसुद्धा ते सत्याला धरून नाही, ते वास्तवाला धरून नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं राजू परुळेकर सारख्या मंडळींनी याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे आणि सुधारणा केल्या पाहिजेत. खरं लोकतंत्र प्रस्थापित करायचं असेल तर संविधानानुसारच गोष्टी झाल्या पाहिजे याचा आग्रह धरलाच पाहिजे. तसा तुम्ही धरत असता, परंतु फक्त बोलताय एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला तुम्ही पक्षालाच उभं करताय, समोर ठेवताय. हे विरोधाभासी आहे. हे स्वविरोध होतोय, कॉन्ट्राडिक्टरी होतंय. तर याच्यावरती लक्ष द्यावं आणि यापुढे राजू परुळेकरांनी संविधानात नक्की काय आहे आणि संविधानाला अनुलक्षून जे लोकतंत्र आपल्याला अपेक्षित आहे ते लोकांसमोर मांडायला हवं आहे असं मला वाटतं. धन्यवाद.